महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने जानकारी देते हुए क्या मांग की, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। वरोरा कृषि उत्पन्न बाजार समिति में शुरू तारण घोटाले की चंद्रपुर जिला उपनिबंधक इनकी ओर से जांच कर दोषी पर अपराध दर्ज करने संबंध और प्याज घोटाले के किसानों के सीज किए बैंक खाते शुरू कर बाजार समिति में गाड़े लिलाव मामले में अमानत राशि ग्राहकों को वापस लौटाने संबंध में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने विस्तार पूर्वक जानकारी देते हुए मांग पूरी न होने पर मनसे स्टाइल में आंदोलन करने का इशारा दिया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदेत जे आहे आम्ही मागणी करत आहोत की वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या प्रकारचा कांदा घोटाळा झाला तशाच प्रकारचा तारण घोटाळा सुद्धा झालेला आहे। तारण घोटाळ्यामध्ये जवळपास जे आहे 46 लाखापेक्षा जास्त रक्कम जे आहे बाजार समितीची जे आहे त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी तिथल्या ज्या आहे लिपिकांनी शेतकऱ्यांच्या नावावर ट्रान्सफर केलेली आहे। ते उघड झालेलं आहे। आता जो 1 वर्षापूर्वी जो कांदा घोटाळा झाला जवळपास 2,31,00,000 रुपयापेक्षा जास्त रुपयाचा जो आहे कांदा घोटाळा झाला, त्याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे चंद्रसेन शिंदे जो तिथे सचिव आहे त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही आहे। आणि परत जे आहे आता तारण घोटाळा हा 2021, 22, 23 आणि 23-24 या 3 वर्षामध्ये तारण घोटाळा झालेला आहे। पहिली जे अमाउंट जे आहे 46 लाखापेक्षा जास्त अमाउंट जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली असं प्रथमदर्शनी जे सिद्ध झालेलं आहे। या संदर्भामध्ये प्रसार माध्यमांमध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा तिथले पर्यवेक्षक जे आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, परंतु या संदर्भामध्ये सर्व आजी माजी संचालक जे आहे आणि बाजार समितीचे जे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे पूर्ण दोषी आहे आणि म्हणून याची उच्चस्तरीय जे आहे जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी आणि दोषी संचालक मंडळ जे आहे बरखास्त करण्यात यावं आणि तिथल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।